आषाढी एकादशीच्या दिवशी छान अशी देवपूजा करून आज माझा उपवास होता म्हणून फराळासाठी खिचडी आणि रताळ शिजवले होते आणि बाकीच्या त्या दोघांसाठी छोले चपाती केली होती. संध्याकाळी श्रेयांश पुढे गेला गार्डनमध्ये आणि मला काय अजून नेलं नाही म्हणून शिवाज्ञाची बाहेर जाण्याची घाई होती. खाली गेल्यावर मात्र अथर्वदादासोबत आम्ही डकवरती बसून छान असं खेळत होतो. अथर्व शिवाज्ञाला डकवर बसूनच पिकअप करत होता. आषाढी एकादशीची या सोसायटीमध्ये पालखी निघाली होती तर श्रेयांश आणि आजोबा ते सुद्धा त्या पालखीतच होते आणि शिवाज्ञा माझ्याकडे होती. आम्ही छान असे त्या पालखीचे दर्शन घेतले. पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणीला इथूनच छान असा नमस्कार केला. खाली एवढी गर्दी बघून शिवाज्ञा थांबत नव्हती म्हणून मी तिला घेऊन घरी आले आणि तिच्याबरोबर असा आमचा दोघांचा स्टडी टाईम चालू झाला. संध्याकाळी खूप पाऊस होता म्हणून त्या दोघांना खाली न नेता घरीच बलून फुगवून दिले. त्या दोघंजण घरीच खेळत होते. त्यानंतर मात्र असं काहीतरी स्टंट चालू होत्या दोघांचा. शिवाज्ञा त्याला काहीतरी करून दाखवत होती वाकून आणि श्रेयांश तिला असं वाकून चालवून दाखवत होता. दोघांचा कॅटवॉक आणि स्टंटबाजी संपल्यानंतर मात्र डान्स प्रॅक्टिस चालू झाली. यावर्षी असाच गणपतीमध्ये डान्स करायचा म्हणून शिवाज्ञा श्रेयांशला डान्स करून दाखवत होती आणि श्रेयांश सुद्धा तसाच नाचत होता. तर असा आमचा आजचा दिवस संपला. चलो तर फिर बाय.